नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती. दोन वेगवेगळ्या काळातील पण दोन मोठे नेते, मोठे पुरुष होऊन गेले. आणि अशी 1 ऑगस्ट तारीख आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आता ज्या अनेक महिलांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. भारतीय जनता पार्टी देशाची पार्टी आहे. नरेंद्र मोदी साहेब आपले पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री आहेत आणि आपले आमदार आणि प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण हे आपल्या डोंबिवलीचे आहेत. इतक्या महिलांनी प्रवेश केल्यानंतर मी विचार केला की पुरुषांची थोडी अडचण होईल की आता आम्हाला जागा मिळते की नाही. पण काळजी करू नका, प्रत्येकाला जागा आहे, प्रत्येकाची जागा ठरलेली आहे. कोणी पहिल्या रांगेत बसतो, कोणी मागच्या रांगेत बसतो, कोणी मधल्या रांगेत येऊन पटकन बसतो, असंही होतं. बसण्याची सोय सगळ्यांची होईल. भारतीय जनता पार्टी देशव्यापी पार्टी आहे आणि तुम्ही सर्वांनी खूप चांगला विचार करून प्रवेश केला, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि डोंबिवली शहरामध्ये पूर्व असेल का पश्चिम असेल, ग्रामीण भाग असेल, या सगळीकडे तुमच्या सगळ्यांचा निश्चित उपयोग होईल. आपल्या ओळखीचे नात्यातले लोक सगळीकडे असतात. एकाला 1+1 आपण 2 म्हणतो, पण एका शेजारी 1 उभा राहिला की त्याचे 11 होतात. त्या 11च्या संख्येने आपण सगळेजण काम करू आणि डोंबिवली पूर्व पश्चिमेला भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष आहे असं आपण लोकांना दाखवून देऊ. नजीकच्या काळात महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत, पण लोकसभा, विधानसभा आणि लोकसभेचे बिल येणार आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या सीट वाढतील, त्या वाढतील. यामध्ये आपल्यापैकी काही जणांना निश्चित संधी मिळेल. त्यामध्येही महिलांसाठी पण राखीव राहणार आहे. म्हणजे जसं आता महापालिकेत तुम्हाला 50% वाटा दिलाय, लोकसभा विधानसभेला 50% मिळेल असं मी म्हणत नाही, पण 30-33% वाटा हा महिलांना मिळेल अशी मला खात्री वाटते. आणि तुमच्यापैकी कुणाला तरी विधानसभेतही जाता येईल, तुमच्यापैकी कुणाला लोकसभेतही जाता येईल, अशी आपल्याला सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि आजचा हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीसाठी खूप मोठा, महत्त्वाचा आणि आपली कार्यकक्षा वाढवण्याचा आहे. सोबत शेकडो मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला. मी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये त्यांचं खूप खूप स्वागत करतो. आणि शेकडो महिलांनी आज या भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षावरती विश्वास ठेवून प्रवेश केला. तर ज्या प्रकारे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे, पक्षप्रवेशन काल जिल्हाप्रमुखांनी सांगितलं की मी एक घेता आणि 4 घेऊ, तर त्यांचे 4 तर आले नाही, मनसेचे तुमच्याकडे 100 आले. मनसेचे 4 आणि आम्ही असे काही कुणाला आणायला जात नाही ना. जे लोक आमच्याकडे स्वतःहून येतात त्यांचा प्रवेश आम्ही करून देतो. पुढे आपल्याला दिसेल अनेक शिवसेनेचे पण लोक आमच्या संपर्कात आहेत आणि ज्यांनी युती धर्म तोडला आहे त्यांना धडा शिकवण्याचं काम भविष्यकाळामध्ये होणार. आमचे जेवढे फोडले त्याच्यापेक्षा दुप्पट लोक आमच्यामध्ये प्रवेश करणार आहेत. आम्ही आजपर्यंत थांबवले होते. लोक आमच्याकडे विचारणा करत होते की साहेब आम्हाला प्रवेश करायचा, आम्हाला प्रवेश करायचा आहे. पण आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी युती धर्म पाळून त्यांना प्रवेश थांबवला होता. पण आता त्यांनी जर ती अट तोडली आहे
तर मग आम्हाला पण ती अट तोडावी लागेल आणि आता उद्या परवापासून आपल्याला दिसेल की भारतीय जनता पार्टीमध्ये किती प्रवेश. युतीच्या या धर्मामध्ये सुद्धा एकमेकांचे प्रवेश करून घेतले जात आहेत. त्याचा पडसाद KDMCच्या सत्तेमध्ये पडेल का? ज्यांनी सुरुवात केली त्यांनी आता सुरुवात केलेली आहे ना, आता शेवट भारतीय जनता पार्टी करेल. आणि भारतीय जनता पार्टी काही सत्तेला आपापलेली नाही आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही एका विचाराला धरून सत्तेमध्ये आलो, तर त्यांनी त्याचा थोडा विचार करावा आणि पुढे कार्य करावं एवढीच विनंती आहे त्यांना. वंदनाताई मोरे शाखा अध्यक्ष आहेत होते त्या. सुमित्राताईंनी पुढे यायचंय. समोर सुमित्राताई गुप्ता, नितीताई नेवाडे, जान्हवीताई मुळे, नेहाताई चाकट, रिमाताई शेट्टी, रेश्माताई बंडलकर, गीताताई पवार याही प्रवेश केलेला आहे. त्यांच्या कार्यात व पुढील वाटचालीत योगीताई कोणी, इकडे बघा. हां बाबा मध्ये येऊ नका काय मोरे, सुचिताताई नाईक, मोबाईल खाली भारतीय जनता पार्टीचा उपशहराध्यक्ष होत्या. आशाताई सोनवणे, इंद्रताई शिंदे, योगिताताई पाटील, निरंजना वाघरे, विद्याताई माळी, कल्पनाताई भोसले, कल्पनाताई कटुकर, सुरेखाताई गोरे, मनीषाताई नाईक, अर्चनाताई खाडे, मीनाक्षीताई राऊत,